डॉक्टर आनंदीबाई या संगमनेरच्या सुनबाई होत्या. गोपाळराव विनायक जोशी हे संगमनेरचे. नोकरीच्या निमित्ताने त्यांनी संगमनेर सोडले. हे गोपाळराव म्हणजे डॉक्टर आनंदीबाई यांचे पती. आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये झाला. त्यांचे माहेरचे नाव यमुना होते. वडील गणपतराव यांच्या तिसऱ्या पत्नीचे तिसरे अपत्य म्हणजे यमुना. 2 मुलींच्या पाठीवर तिसरी मुलगीच झाली म्हणून आई गंगाबाई यमुनाचा लहानपणापासूनच रागराग करायच्या. संगमनेरचे गोपाळराव जोशी कल्याण येथे पोस्टात नोकरी करत होते. तेव्हा त्यांना हे स्थळ सांगून आले होते. गोपाळरावांचा हा दुसरा विवाह होता. लग्नानंतर यमुनाचे नाव आनंदी असे ठेवण्यात आले. गोपाळरावांचा स्वभाव काहीसा हट्टी असल्याने त्यांनी ते त्यांच्याच पद्धतीने आयुष्य जगत होते. त्यांच्या या दुसऱ्या विवाहाला संगमनेरहून कुणी गेल्याचा उल्लेख मिळत नाही. मात्र लग्नानंतर गोपाळराव बऱ्याचदा संगमनेरला येऊन गेले होते. याचा अर्थ त्यांच्या कुटुंबातील बाकी सदस्य तेव्हा संगमनेरला वास्तव्याला होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आनंदीबाईंना हट्टाने शिकवायला सुरुवात केली. आनंदीबाई याही हुशार असल्याने त्या शिकवलेलं सर्व आत्मसात करीत गेल्या. त्यांच्या शिक्षणासाठी गोपाळरावांनी जाणीवपूर्वक आपल्या बदल्या करून घेतल्या. बायकोला डॉक्टर करण्याचे गोपाळरावांचे स्वप्न होते. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंना मुलगा झाला, पण 10 दिवसातच त्याचे निधन झाले. मुलाला योग्य उपचार मिळाले असते तर तो वाचला असता. या भावनेतून आनंदीबाईंनी यानंतर डॉक्टर होण्याचा निर्धार पक्का केला. इतके दिवस केवळ पतीचे स्वप्न होते ते आनंदीबाईंनीही स्वीकारले. त्या काळात मुली जेमतेम प्राथमिक शाळेपर्यंत शिक्षण घ्यायच्या. मुलींनी डॉक्टर होण्याची कल्पना कुणी स्वप्नातही केली नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय शिक्षणाची सोय भारतात कुठेच उपलब्ध नव्हती. गोपाळराव मात्र जिद्दी होते. एकीकडे पत्नीचे शिक्षण आणि दुसरीकडे पत्नीच्या परदेशातील शिक्षणासाठी लागणारा पैसा जमा करण्याचे मोठे आव्हान. लोकांकडून उसनवारी करून, काही मिशनरी संस्थांकडून निधी मिळवून त्यांनी या दोन्ही गोष्टींचा मेळ घातला. 7 एप्रिल 1883 रोजी अवघ्या 18 वर्षांच्या आनंदीबाई सिटी ऑफ कलकत्ता या बोटीने एकट्याच अमेरिकेला जायला निघाल्या. अमेरिकेत जाण्यापूर्वी त्यांनी पेनिसिल्व्हेनिया इथल्या एका कुटुंबाशी पत्रमैत्री करून अमेरिकेतील सर्व माहिती मिळवली होती. नवऱ्याला सोडून हजारो मैल दूर असलेल्या एका वेगळ्या देशात, सर्वार्थाने वेगळ्या संस्कृतीत एका तरुण स्त्रीने एकटीने शिकायला जाणे ही क्रांतिकारी म्हणावी अशी गोष्ट होती. आनंदीबाईंनी हे आव्हान मोठ्या हिमतीने पेलले. भारतीय पेहरावात, आहारात फारसा बदल न करता अमेरिकेतील वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतले. आनंदीबाई अमेरिकेत गेल्यावर मांस भक्षण करतील, अमेरिकेतील पेहराव करतील अशा टेहळणीच्या शेरेबाजीला त्यांनी कृतीतून उत्तर दिले. 11 मार्च 1886 रोजी त्यांनी वैद्यकशास्त्रातील MD पदवी मिळवली. या पदवीदान सोहळ्याला गोपाळरावही उपस्थित होते. डॉक्टर आनंदीबाई जोशी नावाची भारतीय स्त्री अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाली ही बातमी इंग्लंडमध्ये राणी व्हिक्टोरिया यांना समजली. त्यांनी आनंदीबाईंचे अभिनंदन केले. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहून डॉक्टर आनंदीबाई यांचा आधुनिक काळातील एक महान स्त्री असा उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टर होऊन आनंदीबाई भारतात परत आल्या तेव्हा त्यांना कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्री विभागाच्या प्रमुख म्हणून नोकरीची ऑफर आली होती. भारतात महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय काढण्याचीही डॉक्टर आनंदीबाई यांची इच्छा होती. पण भारतात पोहोचण्यापूर्वीच आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात आल्यावर त्यांचा क्षयाचा आजार आणखी बळावला आणि 26 फेब्रुवारी 1887 रोजी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतातल्या या पहिल्या महिला डॉक्टरनी जगाचा निरोप घेतला. मात्र यानंतर 1894 मध्ये डॉक्टर रखमाबाई यांनी भारतातल्या वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवून डॉक्टर आनंदीबाईंनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं. 2019 मध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ हा सिनेमा आला होता. कवी अनंत फंदी यांच्यानंतर संगमनेरशी निगडीत व्यक्तिमत्वावर सिनेमा आला अशा दुसऱ्या व्यक्ती म्हणजे डॉक्टर आनंदीबाई. डॉक्टर आनंदीबाई यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत चरित्रात्मक पुस्तके लिहिली गेली आहेत.